हाय, मी सान्वी. कसे आहात सगळे? वेलकम टू माय मिनी ब्लॉग. खूप दिवसांनी भेटतो आहे, कारण हे तसंच होतं. आमच्या आजीबाई मालतीबाई कांबळे यांचं 4 ऑक्टोंबर रोजी दुःखद निधन झालं. त्या कारणाने आम्ही गावी राहायला गेलो होतो. पनवेलला रिटर्न आल्यानंतर रूम इतकी खराब झाली होती की अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हता. रात्री बॅगा वगैरे सगळं तसंच टाकून आधी मी झोपायला गेले होते, कारण खूप जास्त दमले होते. 12 दिवस इतकं दगदग झाली होती की काही करायलाच मार्ग भेटला नाही. आणि सूरज आणि समीर भाऊ मुंबईला असल्याकारणाने त्यांनी खूप जास्त रूम घाण करून ठेवली होती. सकाळ सकाळ गुड्डूनी खाऊच्या बॅगा ओपन केल्या होत्या. त्यांनी खूप जास्त पसारा सोफ्यावर घातला होता. मग काय, लावली गाणी, केला मूड फ्रेश आणि मग लागली कामाला. सगळ्यात आधी मी खाऊपासून सुरुवात केली. सगळा खाऊ अनबॉक्स केला आणि एका खाऊच्या डब्यामध्ये कंटेनरमध्ये नीट भरून ठेवला. एका कंटेनरमध्ये मी ठेवले होते नमकीन आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये मी ठेवले होते बिस्किट्स वगैरे. असं वेगवेगळा खाऊ करून ठेवला, जेणेकरून घ्यायलाही सोपं पडतं आणि द्यायलाही सोपं पडतं. मी जरी कोणाला द्यायला नसले, सर्व करायला नसले, तरी ते ज्यांना जे पाहिजे ते त्या डब्यातनं घेऊ शकतात आणि खाऊ शकतात. गुड्डूपेक्षा खूप जास्त खाऊ मलाच हा आवडतो. कुरकुरे प्यायचे पॅकेट्स होते, मयूर बेकरीतला केक्स वगैरे होते. असं खूप सारा खाऊ माझ्या आवडीचाच होता, जो की मीच खाणार होते, कारण गुड्डू शक्यतो पोळी भाजी वगैरे असंच खातो. पण त्याची मम्मा, गुड्डू मोठा आहे आणि त्याची मम्मा लहान आहे. खूप जास्त चॉकलेट्स, इतक्या प्रमाणात चॉकलेट्स लहान मुलांना का लोक घेऊन येतात ना, हेच मला कळत नाही. जे की आता मी संपवणार होते. गुड्डूला मी चॉकलेट अजिबात देणार नव्हती, कारण त्याचा दाताचा प्रॉब्लेम हा तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. डबे सेट करून झाले आणि आता बारी होती या बॅगांची. बॅग तर माझ्या आणि गुड्डूचे जास्त होते, कारण सूरज काही गावाला राहिले नाहीत फार. काही बॅगा तर माझ्याजणी उचलतही नव्हत्या. आईनीसुद्धा खूप जास्त सामान पाठवून दिलं होतं, तांदळासहित. तांदूळ, गहू, पीठ, मीठ, मसाले, तेल, काय आईनी पाठवून दिलं होतं, हे तर विचारूच नका. खूप दमायला झालं आणि गरमीसुद्धा भरपूर होत होती. शायनिंग मारण्यासाठी केस खाली सोडली होती, ती गपचूप वरती गुंडाळली. थोडासा डान्स केला, शायनिंग मारली आणि मग काय आठवलं, अरे आपल्याला झाडू काढायचे आहे. मग झाडू काढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर गुड्डूने इकडे अतरंगिरी करून ठेवली होती. त्यांनी पूर्ण बाथरूममधली एक अख्खी बादली पाणी बाहेर ओतलं होतं आणि जे की पूर्ण हॉलमध्ये आलं होतं. मी लादी पुसत असतानाच त्यांनी हा पराक्रम केला, म्हणून मला इतका राग आला होता. कसाबसा राग कंट्रोल करून काम आवरलं. आणि मग काय, लाडक्या रेखावर थोडीशी ओरडले काय, तर साहेबाचा मूड लगेच ऑफ झाला. बिचारा रडायला लागला. ह्याला रडताना पाहिलं की मी राहूच शकत नाही. गपचूप ह्याला घेऊन बसले. म्हटलं राहू दे ते काम, बाळ महत्त्वाचं. त्याला घेऊन बसले. त्याचा थोडा मूड चांगला केला. त्याला खेळण्यासाठी आपटी बॉम्ब दिले, जे की माझ्या सासरेबुवांनी त्याच्यासाठी पाठवून दिले होते. कितीही दुःखी असलो तरीही लहान मुलांचं मन त्यांना मोडवत नव्हतं. मग काय, त्याला थोडं खेळवलं, भरवलं. दुपारी जेवणाचा मेनू होता कोलंबीचं सार आणि बांगडा फ्राय. ते सगळं आवरलं. किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन केलं. अख्ख्या घराची साफसफाई चालू होती, ती सगळी साफसफाई करून घेतली. गुड्डू झोपलेला, त्याच्यामुळे आरामात साफसफाई करता आली. नंतर कपडे वगैरे वाळत घातले आणि सगळ्यात आवडतं काम करायला घेतलं, ते म्हणजे गावावरनं आईंनी पाठवलेलं सामान. आईंनी काय पाठवलं होतं ते तुम्हाला आता दाखवते. आईंनी पाठवलं होतं खडे मसाले, अख्खे मसाले, मसाल्याच्या पावडर सगळं. आणि मी काहीतरी काम करते आणि काही सांडणार नाही, सुडणार नाही असं होतच नाही. काही चांगल्या प्रकारे काम माझ्याकडनं होतच नाही. धांदरटपणा असतो. अख्ख्या मिठापासून तेलाच्या बॉटल्सपर्यंत, त्याच्यानंतर गहू, तांदळाची पिठं, तांदूळ, अक्षरशः म्हणजे मधाच्या बॉटलपासून आईने सामान पाठवलं होतं. म्हणजे माझ्यासोबत पाठवलं होतं, पण आईने ते दिलं होतं. इतर मुलींना माहेरून सगळं सामान येतं, पण मी एवढी लकी आहे की माझ्या सासूबाईंकडनंच मला एवढं सगळं सामान येत असतं. आणि हे फक्त ह्यावेळी नाही आहे, तर दरवेळीची गोष्ट आहे. आई खूप जास्त सामान माझ्यासाठी पाठवून देत असतात. माझ्यासाठीच असं नाही, जाऊबाईंनाही ते खूप जास्त प्रमाणात सामान देत असतात, पण माझ्यावर थोडं जास्तच जीव आहे. आणि मग काय, नारळ तर विचारूच नका. नारळ त्यांना माहिती आहे मला प्रत्येक भाजीत नारळ लागतो. नारळ ही एक पिशवी भरून त्यांनी नारळ पाठवून दिले होते. इतकं सामान आईंनी दिलं होतं की मला ह्या महिन्यात जास्त काही किराणा भरायचीसुद्धा गरज लागणार नव्हती. मोजकंच सामान आणायचं होतं. लोणच्याची बरणी वगैरे आईंनी पाठवून दिली होती. थँक्यू आई. थँक्यू आई, आय लव्ह यू. खूप जास्त प्रेम करता तुम्ही माझ्यावरती. आणि मग काय,
गरमी तर एवढी होत होती की मला आज काय एवढं गरम होत होतं तर देवालाच माहिती. सगळं सामान सेट करून घेतलं. साखर, चहा पावडर तेही आईने पाठवून दिलं होतं, कारण आमच्याकडे पद्धत आहे निधनानंतर जेव्हा आपण आप्तेष्टांना हाक मारायला जातो तेव्हा जाताना साखर आणि चहा पावडर घेऊन जायची असते. ॲक्च्युली चहा करायला जायचं असतं, पण ते आम्ही देऊन येतो. आम्हीसुद्धा भरपूर जणांनी असं रिटर्न दिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही ते कपडे वाळत लावून घेतले. कपडे माझी मशीन बिघडली होती आणि सूरजने खूप जास्त काम माझं करून ठेवलं होतं की त्यांनी मशीनची सर्व्हिसिंग करून ठेवली होती. मला इतकं आल्याला बरं वाटलं की बाबा चला निदान एक तरी काम त्यांनी लक्षपूर्वक केलं होतं, म्हणून कपड्यांचा खूप जास्त लोड आला नाही माझ्यावरती. नाहीतर इतका लोड आला असता माझ्यावर कामांचा की काय विचारू. आणि त्यातल्या त्यात हाताने कपडे धुण्याचा मला इतका जास्त कंटाळा आहे की विचारूच नका. खूप जास्त आळस येतो मला हाताने कपडे धुवायचा. मशीन बरी पडते. संध्याकाळी जेवायला मच्छीचं कालवण होतं, फ्राय केलेली मच्छी होती. पटापट ते सगळं काम उरकून घेतलं आणि विचार केला की आत्ता जरा कुठे आराम मिळणार, पण असं झालं नाही. सूरज गेले होते मार्केटला, ते सगळी भाजी वगैरे घेऊन आले होते. मग ते सगळं लावालाव करत होती. मग म्हटलं आता भाज्या लावतीच आहे तर फ्रीजवाल्यासुद्धा एक हात मारून घेऊया. फ्रीज साफ करायला घेतला. फ्रीज उघडल्या बाई एक्सपायरी झालेले प्रोडक्ट फ्रीजमध्ये होते. ताकाची पॅकेटं एक्सपायर झाली होती, ब्रेड एक्सपायर झाला होता. ह्या पोरांनी काही म्हणून लक्ष दिलं नव्हतं घरामध्ये. मी का 15 दिवस एवढी गावाला राहिली या गोष्टीचं मला पश्चाताप झाल्यासारखं होत होतं. इतकं जास्त प्रमाणातच काम केलं होतं मी. मला खूप जास्त कंटाळा आला होता. एक्सपायरी गेलेलं सामानसुद्धा फ्रीजमध्ये होतं आणि ही लोकं हे तसंच वापरत होती. म्हटलं बाई काय करायचं आता ह्या सगळ्यांना. नंतर ते सगळं पुसून वगैरे घेतलं, सगळं सामान नीट लावून घेतलं. गार पाण्याची एक बॉटल भेटली, तेवढंच थोडा आत्मा शांत झाला माझा. त्याच्यानंतर पटापट सगळं काम इतक्या फास्ट मी आज एवढं काम आवरलं आहे आणि इतक्या फास्ट मी काम केलं आहे ना की मी कायच सांगू. त्याच्यानंतर मग खूप जास्त जेवण एकीकडे फ्रीजची साफसफाई, किचनमधलं थोडंफार आवरत होती आणि सगळं एकाच दिवशी जास्त लोड ह्याच्यासाठी येत होता कारण उद्यापासून धनतेरस आहे. भलेही आम्हाला सेलिब्रेट करायचं नसलं तरीसुद्धा घर स्वच्छ असायलाच हवं होतं. जेवलो वगैरे, भांडी वगैरे घासून घेतली. भांडी वगैरे घासली आणि मी भांडी घासत असताना सूरज रिलायन्सला जायला निघाले. का त्यांना सगळी कामं एकाच दिवशी करायची आहेत मला काही कळत नव्हतं, पण म्हटलं जाऊ दे, करतायत तर करू दे. ते रिलायन्सला गेले. गुड्डू झोपला होता. मी पटापट भांडी वगैरे घासून घेतली आणि मग काय सूरज तोपर्यंत रिटर्नसुद्धा आले होते. माझी भांडी होत नाही तोपर्यंत रिटर्नसुद्धा आले होते, कारण खूप लेट गेले होते. फार काही गर्दी नव्हती आणि दुसरी गोष्ट की फार काही सामानही आणायचं नव्हतं, कारण आईने भरपूर प्रमाणात सामान गावावरनं ऑलरेडी पाठवून दिलं होतं. मी सगळं किचनचं आधी काम आटपलं. मला सगळ्यांचा हे शटडाऊनचा पिरियड असतो आणि माझी कामच वाढत होती. सगळी भाजी अरेंज करून ठेवली. सूरजने रिलायन्समधून आणलेलं सामान सगळं सेट करून घेतलं. भाजी आठवड्याची आम्ही एकदाच भरतो, कारण आमच्या खालीच आठवडा बाजार भरतो शुक्रवारी आणि बुधवारी. त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा भाजी आम्ही आणून ठेवतोच. सगळ्या माझ्या आवडत्या खाणाऱ्या भाज्या त्यांनी आणल्या होत्या. छान वाटलं की नवरा माझी आवड जपतो आहे. इतक्या भाज्या त्यांनी आणल्या होत्या. खूप ताज्या फ्रेश भाज्या भेटतात आमच्या इथे, त्याच्यामुळे आम्हाला भाज्यांचं टेन्शन नाही. फक्त मच्छीचंच थोडं टेन्शन येतं, कारण आमच्या इथे फार जास्त चांगली अशी मच्छी मिळत नाही. सगळ्या भाज्या व्यवस्थित छान अशा सेट करून घेतल्या. माझं किराणा माल त्यांनी आणलेलं रिलायन्समधनं ते सगळं सेट करून घेतलं. त्याच्यानंतर आता होती माझी झोपायची बारी. गुड नाईट, बाय बाय.